पैसा कमवायला पैसा लागत नाही, पैसा कमवायला डोकं लागतं. कळतंय का? पैसा कमवायला पैसा लागत नाही, पैसा कमवायला डोकं लागतं. थोडं डोकं वापरा. आमच्या वर्गात एक पोरग आहे, मी लॉच्या सेकंड इयरला. आमच्या वर्गात एक पोरग आहे, सरांनी त्याला प्रश्न विचारला, उत्तर द्यायला ती पोरग उभं राहिलं. उत्तर देताना आम्हाला कळलं ती बोबडे. अख्खा वर्ग हसला, सरही हसले. सर म्हणले मूर्खच का, लॉला ऍडमिशन घेतलंय, तू वकिली करणार आहे म्हणे, तुला केस देणार कोण? तर म्हणला ततलं बोलू नका. कुठलं बोलू? ततलं नाही तर कुठलं बोलू? बरं तुला केस दिली तरी तू लढणार कशी? तर म्हणला तल कती बी ललल. कती ललल? नाही तू ललल पुलत्याला कलल का? तू लललेली. आयुष्यात दुसरं काहीतरी कर ना. तुझं वक्तृत्व प्रबळ नाही, शब्दांवर तुझी धमक नाही, तुझं स्पष्ट बोलणं नाही, तुझी वाच्यता योग्य नाही, तू कसं काय लोकांना पटवून सांगणार? कारण पटवून सांगणं हा योग्य मेन गुण आहे वकिलीमध्ये. तू कसं काय पटवून सांगणार? तुम्हाला कत बी थांबल. आता कत थांबल? एक काम कर म्हणले, ही 20 रामायणाचे ग्रंथ घे, उद्यापर्यंत त्यातला एक जरी ग्रंथ विकला ना पट्ट्या, मास्तर नोकरी सोडून तुझ्या पाया खालून जाईल. सरांनी अंडरस्टिमेट केलं त्याला. तर काय आजची पिढी लोक ग्राह्य धरतात आपल्याला. त्यांना वाटतं काय जमणार आहे यांना. एक वाक्य सांगते माय बाप, अख्ख्या जगानं आपली हारायची वाट बघावी आणि मग आपण जिंकावं त्यात जे नशा. मग त्यांच्या डोळ्यात जे खुपत ना, आणि जे आपल्या आई वडिलांच्या डोळ्यातलं समाधान आहे ना, तोच पांडुरंग आहे. फक्त लोकाला वाटाव की ह्याला जमत नाही, मग आपल्याला जमाव. कळतंय ना? सर म्हणलं नसतं जमत तुला. दुसऱ्या दिवशीचं लेक्चर भरलं, सरांनी उभा केलं त्याला, विकले करे ग्रंथ, याने खाली मान घातली. सर म्हणले गॅरंटी होती जमणार नाही. पोरगा म्हणला तल थगली ऐकली. सर म्हणले कस काय? लय थोपाय म्हणला तल. प्रत्येकाच्या दलवाद्यात जायतो, दलवादा वाजवायतो. त्यांनी दलवादा उधळला, त्यांना फक्त म्हणायतो हे वदा हे रामायण, हे वदा हे रामायण. तुम्ही घेता का? मी वाचून दाखवू? लोक म्हणले दिन होय पुढं, तुझ्याकडनं तिथं ऐकण्यापेक्षा घेतलेलं बरं. स्ट्रॅटर्जी रे, गणिमी गावा. दुनिया झुकती आहे, झुकाने वाला चाहिए. म्हणून आपण झुकणाऱ्यातले नाही, झुकवणाऱ्यातले असलो पाहिजे. आणि काय लागते रे? काय 22-23 वर्षाची पोरगी मी, काय एका पायावर भरून तपश्चर्या केली होय वनात जाऊन? नाहीच की रे. लय उपास तपास काय ग माय मावल्या? तब्येतीकडे जाऊ नका माझ्या. खाते मी, लागत नाही माझ्या अंगाला. लय खाते मी, तुमच्या इतकंच खाते, पण लागत नाही. काय करू? तोंडावर बायका मला म्हणतात तुम्ही टीव्हीत लय चांगल्या दिसता म्हणून, समोर लय किरकोळ. अरे ती टीव्ही आहे, ते असत्य आहे, हे सत्य आहे. हा या विषयाकडे मग काय ग मैत्रिणींनो? काय दारात तुळस आहे, घरात विठ्ठल आहे, मुखात नाम आहे, जगाच्या मालकाला मानण्याचं सामर्थ्य आहे, आयुष्यात थोडीशी नम्रता आहे, आई वडिलांच्या कृपेची जाण आहे, त्यांच्या चरणावर मस्तक आहे. फक्त माझं पांडुरंगाच्या चरणावर मस्तक आहे. आज अख्खं जग माझ्या चरणावर मस्तक ठेवतंय का? तर माझं मस्तक त्या पांडुरंगाच्या चरणावर आहे. त्याला मानण्यामुळे जर एवढं मिळत असेल तर मानायला हरकत काय? जगाचा मालक पहिलं, चालू आणि पुढचं सगळं जर सुखी करत असेल, अवघाचे संसार जाईन जे माये. मग काय हरकत काय पंढरीची वारी करायला? काय दिलं नाही जगाच्या मालकाने? प्रसिद्धी दिली, संपत्ती दिली, सत्ता दिली, वैभव दिलं, स्थैर्य दिलं, धैर्य दिलं, हे सगळं बघता येईल एवढं समाधान दिलं. तरी आजची पिढी म्हणते देवाचं नाव काय देतं? तुकोबाराय म्हणले गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे. गाढवाचं घोडं तुमच्या डोळ्या देखत करायची ताकद विठ्ठलाच्या नामात आहे. अजून काय पाहिजे? लगेच सगळं कळत नसतं रे. तुम्ही उद्या ज्ञानेश्वरी हातात गेली, परवा लगेच नाही कळणार आहे. नाही कळली तरी हरकत नाहीये. ज्ञानेश्वरी काळी एवढी पात्रता नाहीच आहे आपली. तुम्हाला ज्ञानेश्वरी नाही कळली तरी चालेल, ज्ञानेश्वरीला तुम्ही कळलात तुमच्या जीवनाचं कल्याण आहे. माझ्या ज्ञानोबऱ्यांना तुम्ही कळू द्या. काय ताकद आहे माझ्या ज्ञानेश्वरी मध्ये. ज्ञान होय मुळे अति मूर्खत्या वाचिलो जो कोणी जणी त्या सर्व ओटांगरी. बरं सायन्स करताना सगळ्यात मोठं विज्ञान ज्ञानेश्वरी आहे. या बल्बचा शोध 100-125 वर्षापूर्वी सायंटिस्टने लावला. मूर्ख आहेत आपण. 750 वर्षापूर्वी माऊली ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात उदकाचे आवेशे प्रगटले ते झलकलकीत दिसे तर या विजू माझे असे सलील काही. उदक म्हणजे पाणी, आवेश म्हणजे प्रेशर. पाण्याच्या प्रेशरने वीज निर्मिती होते. हे आपल्या ज्ञानोबरांनी 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरी मध्ये सांगितलेला विज्ञान म्हणायचा, वारकरी संप्रदाय म्हणायचा. सातूचेनी सांडस आहे, खंडीच्या पाय पाणी राजहंस आहे. तुझं ज्ञान विज्ञान तैसे वाटून देऊ. आम्ही तुम्हाला सांगू खरं काय आणि खोटं काय. इकडे या तर खरं. गाता हातात तर घ्या, हरिपाठ मुखात तर येऊ द्या, कपाळाला गंध तर लावा, गळ्यात तुळशीची माळ तर घाला. कळेल काय सामर्थ्य केल्याशिवाय कळत. भाव धरली माते ज्ञानेश्वरी, माते ज्ञानेश्वरी भाव
परमेश्वरी कृपा काही हरी तयावरी, काय कृपा करतो, अशक्य ते शक्य करतो, एवढी ताकद जर त्याच्यामध्ये आहे तर करायला हरकत काय. म्हणून माझी विनंती आजच्या पिढीला थोडेसे सावध व्हा. तुकोबराय म्हणले वयाच्या 22व्या वर्षी मी सावध झालो हरीच्या आलो वयाच्या 22व्या वर्षी. तिथून पुढचा 20 वर्षाचा परमार्थ भगवंताच्या नामाचं सामर्थ्य बघा. 42व्या वर्षी विमान घेऊन जगाचा मालक दारात उभा आहे. वाढ वेळ झाला वैकुंठ श्रीरंग. 20 वर्षाच्या परमार्थात जर जगाचा मालक दारात विमान घेऊन उभा राहत असेल तर हरकत काय भक्ती करायला. पण आजकालची पिढी आहे ना, एखाद्याला विचारलं ना, काय खंडोबाचं मंदिर आहे गावात, दर्शन घ्यायला जा ना, आय डोंट बिलीव्ह इन गॉड. खरं आहे तुझं. जोपर्यंत तू देवाला मानत नाही तोपर्यंत काहीच हरकत नाही. जोपर्यंत तुम्ही देवाला मानत नाही तोपर्यंत काहीच हरकत नाही. ज्या दिवशी तुम्हाला देव मानणार नाही त्या दिवशी तुम्ही पडलेले असाल आणि अख्खं गाव रडत असाल, हे मात्र कायम लक्षात ठेवा. तुम्ही देवाला मानत नाही तोपर्यंत काही त्रास होणार नाही, पण देवानं तुम्हाला मानायचं सोडलं की तुमचं काही खरं. जन मानतोय म्हणून सगळं चाललंय, नाही तर काही खरं. म्हणून विनंती आहे, मग आम्हाला कळलं पाहिजे आमचं सामर्थ्य काय, आमच्यात ताकद काय. या अभिमन्यू चक्रव्यूहात गेला. आले का जागेवर? तुम्ही जागेवर आले का? अभिमन्यू चक्रव्यूहात 7 मंडल पार केली, केंद्रबिंदू पर्यंत पोहोचला, पण माघारी यायचं ज्ञान नसल्यामुळे पडला. तिथे पडल्या जयद्रथाने मानेवर लात घातली. जयद्रथाने मानेवर लात घातली, डोळ्यातनं पाणी आलं. अर्जुन म्हणला क्षत्रिय नावाने कलंक असतो. एकतर तू पडायला नव्हता पाहिजे आणि पडला तर जगायला नव्हता पाहिजे. पडला जगलाच वर्ण रडतोस. अभिमन्यू म्हणला तर पडलो म्हणून रडत नाही. जयद्रथाने मानेवर लात घातली, त्याचा बदला मला घेता नाही म्हणून डोळ्यातनं पाणी आलं. शोभला क्षत्रिय, सोड जीव, बाप जिवंत आहे तुझा. अर्जुनाने पण केला, ज्याने माझ्या पुत्राच्या मानेवर लात घातली ना, जयद्रथाला उद्या सूर्यास्तापर्यंत हा अर्जुन मारेल. नाही मारलं ना, स्वतःची चित्ता स्वतः रचल आणि उडी स्वतः मारेल. पण कोणी केलं? बिका पाटलानी. पण कोणी केला? तुम्ही मुदाम करताय, मुदाम. तुम्हाला माझी जिरवायची. तुम्ही कीर्तन झालं मित्राला म्हणणार, लय पोरगी बोंबलत होती, लय ज्ञान शिकवित होती, अख्खा मंडप बोलला, पट्ट्या बोललाच नाही. कशा संग खातो र दाद्या? अरे येडय का काय? 7 कोटी घरं सोन्याची आहेत रावणाची. किती? 7 कोटी. एका घराची चौकट 22.5 क्विंटल. तुलसी रामायणातलं वर्णन आहे. एका घराची चौकट 22.5 क्विंटल. असे 400 ते 450 चौकटी असणार एक घर, आणि अशी 7 कोटी घरं रावणाची. बर का, धोंड्याचा महिना सोन्याची. आपल्या सासऱ्यानं अर्धा तोळाच घातला होता, तरी महिनाभर स्टेटस टीव्हीत होता, लाडाचा जावाय गेला सासरवाडीला. कवर महिनाभर. अरे अर्ध्या तोळ्यावर महिनाभर स्टेटस ठेवला. अक्षय धन दिलं रे जगाच्या मालकाने. एवढं मोठं अक्षय धन तुला मिळूनही तू जर भगवंत नामचिंतन करत नसेल, भगवत भक्ती करत नसेल, किती आंधळा आहेत आपण. शास्त्र सांगतं, विपदो नैव संपदो न च संपदा, विपदा विस्मरणं विष्णू संपन्नारायण स्मृती. विपत्ती म्हणजे विपत्ती नाही, संपत्ती म्हणजे संपत्ती नाही. भगवंताला विसरणं ही खरी विपत्ती, भगवंताला मनात साठवणं ही खरी संपत्ती. ज्याला जपता आली तो श्रीमंत. परमार्थ हे महाधन जोडी देवाचे हे कळू नये का रे? 80,000 बायका, 1 लाख परत 1.25 लाख नातू, 33 कोटी देव बंदी करण्यात नवग्रहाच्या पायऱ्या कुबेर राखणीला. गाढव वळी गजानन सटवी करी बाळांतपण, ही सत्ता आहे रावणाची. तरी रामाच्या चरणावर मस्तक ठेवल्याशिवाय मोक्ष नाही, हे अटल सत्य वारकरी संप्रदायाचं. तसल्याला मस्तक ठेवावं लागेल. 2 BHK आपला, 1.25 एकर ऊस, तो बी पेटन, भजन करीत जा. काही खरं नाही आपलं. एकच पर्याय आहे, तरले तरती हा नामधारकाचा. लिहून देतो, नामाने तरणार, फक्त नामधारक व्हायला पाहिजे या विषयात. पण कुणी केला? बोलले बाय 2 अक्षर तरी, तेवढी लाज राखली माझी महाराज. पण कुणी केला? अर्जुनाने पूर्ण केला, ड्रायव्हरने.
जयद्रथ दिवसभर हुडकला पण सापडलाच नाही. कारण जयद्रथला माहित होतं विश्वातला सगळ्यात मोठा धनुर्धर आहे अर्जुन. चुकून जरी हाती लागलो तर जगणं मुश्किल. लपून बसला, कूटनीती वापरली. मग भगवंताने विचार केला जर सापडला नाही तर अर्जुन पणाला मागे सरकणार. नाही सापडला तरी तो मरणार. म्हणजे पण आहे, धर्म आहे. माणूस वचन पाळतं, हा धर्म आहे आपला. तो वचन पाळणार, चिता रचणार, उडी मारणार. पण उद्या महाभारत ऐकणारी लोक म्हणतील ही उडी मारूस तर उभा राहिलेलं करीत काय होतं. कारण आम्ही काय म्हणतो मागे पुढे उभा आहे, आली आघात. भगवंताने सुदर्शन चक्र फिरवलं आणि सूर्यास्ताच्या अगोदर सूर्यास्त केलं. अर्जुनाला वाटलं मी हारलो, चिता रचली, उडी मारणार. देव म्हणले अर्जुना आम्ही जातो आमच्या, त्याच्या अगोदर आमचा राम राम तर कर सगळ्यांना, टाटा तर कर, बाय बाय तर कर. आता टाटा बाय बाय करायचं म्हटल्यावर एकाच ठिकाणी बघून चालणार आहे का? चहूबाजून माणसं आहेत ना, मग कशाला सगळ्याला राम राम घालायचा. घालीन लोटांगण वंदिन चरण. जसं पाठीमाग बघितलं अर्जुनाला दिसलं पाठीमागच्या गर्दीत जयद्रथ होता. देवाला माहित होत येणार. आपल्याकडे नियम आहे, शत्रू जरी असला तरी अंतकाल चुकवायचा. आणि हा धर्म जयद्रथ पाळणार. देवाला माहित असल्यामुळे देवाने ही युतनीती वापरली. आणि जेव्हा जयद्रथ दिसला अर्जुनाला वाटलं आता दिसून फायदा नाही, सूर्यास्त झालाय का. सुदर्शन चक्र माघारी घेतलं. सूर्यास्ताला वेळ होता. अर्जुनाने जाग्यावर बाण मारला. जयद्रथ मेला. पटपट बोला, बाण कोणी मारला? मेला कोण? पण मेला कुणामुळं? म्हणजे पण कुणी केला, पण पूर्णत्वाला कुणी नेला? तसं पण केलाय ज्ञानोबरायांनी. अशक्य आहे, अमापक आहे, तरी सुद्धा जगाचा मालक पूर्ण करणार. कारण माझा त्याच्यावर विश्वास आहे, माझ्यात आणि त्याच्यात अंतर नाही. म्हणून तो बोलणारे जरी ज्ञानोबराय असले तरी करणारा पांडुरंग असल्यामुळे शक्य, अगदी शक्य होऊ शकतं अभंगाचं प्रथम. कशाच्या सामर्थ्यावर म्हणताय माऊली? माऊली म्हटले त्याचं कारण एकच आहे, जाई न गे माये ही ताकद पार आहे माझ्या पंढरीच्या वाट्यामध्ये. काय शास्त्र आहे पंढरीच्या वाट्याचं? मी उभा आहे त्याच्या कुठल्या दिशेला पंढरपूर आहे, मी उभा आहे त्याच्या कुठल्या दिशेला पंढरपूर.